पक्ष मध्ये आपण जी माहिती लिहिणार आहे, सेगमेंट पीएम आणि सेगमेंट पीएन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल विथ सेंटर सी. हे त्यामध्ये लिहायचं. कुठं लिहायचं? पक्ष मध्ये. काय लिहिणार? सेगमेंट पीएम अँड सेगमेंट काय? पीएन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल विथ सेंटर काय आहे? विथ सेंटर सी. मराठीमध्ये काय येणार? केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या रेख पीएम आणि पीएन ह्या एकरूप जीवा आहेत. इथं आपण ते ओळ लिहून इथं लिहायचं सेगमेंट ए बी कुणाला समान आहे? सेगमेंट एसी ला समान आहे. सेगमेंट ए बी ला कोण समान आहे? सेगमेंट ह्या काय आहेत? ह्या वर्तुळाच्या बीओ आणि ओसी या वर्तुळाच्या काय आहेत? हा बरोबर आहे. मग ते पण सुद्धा इथं काय असणार आहे? ते पण सेम आहेत. इथल्या कॉर्ड्स आहेत. ह्या काय सांगा? ह्या कॉर्ड्स ह्या जीवा आहेत, एकरूप आहेत. आणि काय रेडियस कोण आहेत? सेगमेंट बीओ इज इक्वल टू सेगमेंट काय? ओसी या सुद्धा एकरूप आहेत. याला काय लिहायचं? रेडियस. काय ते सांगा? रेडियस आहेत, त्रिज्या आहेत. या यात आपण इथे एकरूप गिवन मध्येच लिहिलेलं आहे. तर पुढे काय घेणार आपण? आपल्याला काय प्रूव्ह करायचं जरा सांगा मला पहिल्यांदा. प्रूव्ह मध्ये काय लिहिणार आपण? टू प्रूव्ह मध्ये काय येणार? टू प्रूव्ह साध्य. प्रूव्ह काय येणार? काय प्रूव्ह करायचं आहे? इथे बघा कोणती ओळ येणार? रे पीसी. आता यांनी नावं दिलेले तीच आपण घ्यायला पाहिजे होत. बरोबर आहे का? नावं दिलेली तीच घ्यायला पाहिजे आपण. रे पीसी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एनपीएम. प्रश्नानुसार आपल्याला घ्यायचंय. पीएम आणि पीएम या काय आहेत? वर्तुळाच्या जीवा आहेत. सेंटर सी आहे. आणि रे पीसी ही काय करते? इथं लिहा रे पीसी काय आहे? बायसेक्टर ऑफ काय आहे? अँगल एनपीएम. मराठीमध्ये काय लिहिणार? किरण पीसी हा एनपीएम चा दुभाजक आहे. इथं लिहिणार तुम्ही साध्यमध्ये. काय लिहिणार सांगा? साध्यमध्ये. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये एक्स्ट्रा आपण काय ड्रॉ केले सांगा? सीएम ला काय काढलं? सीएन. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहायचं आपण? कन्स्ट्रक्शन मध्ये ऍड करा. रचनामध्ये लिहायचं. हे रचनामध्ये काय करा? ड्रॉ सीएम अँड काय? सीएन. बघा रेख सीएम आणि रेख सीएन काढा. हे रचनेमध्ये घ्यायचं. आपण जे अगोदर दिलेलं इथं जे दिलेलं आहे की नाही, हे सेगमेंट बीओ एबी आणि एसी हे त्याच्यानुसार जुळत नाही. ते आपण काढून टाकूया. हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेलं आहे. चला आता प्रूफ मध्ये काय काय लिहिणार? प्रूफ मध्ये काय काय लिहिणार? सिद्धतामध्ये काय काय लिहिणार? दोन घरांची नावं आपण घ्यायची. तिथं पहिला दोन घरांची नावं काय जरा सांगा मला. दोन घरांची नावं काय काय घेणार? काय दोन घरांची नावं? इन अ ट्रायंगल दोन घर हे घ्यायची. इन अ ट्रायंगल कुठला? एमपीसी अँड ट्रायंगल कोणता? याच्या उलटा कुठला येणार? एनपीसी. ट्रायंगल एनपीसी. क्रम बा कसा आहे? मध्ये
काय काय ना सांगा त्यामध्ये. पीएम कुणाला समान आहे? सेगमेंट पीएम कुणाला समान आहे? कॉन्ग्रंट सेगमेंट कुणाला? पीएन ला. कशावरून का आलं? पक्ष दिलेलं आपल्याला गिवन म्हणायचं. काय म्हणायचं? गिवन. लक्ष नाही बा, इकडे काहीतरी कुजबत चालू आहे. गिवन. त्यानंतर सीएम कुणाला समान आहे? सीएन ला. बरोबर आहे का? सेगमेंट सीएम कुणाला समान आहे? सेगमेंट सीएन ला. का? इक्वल रेडी. काय ते? एकरूप त्रिज्या आहेत त्या. एकरूप त्रिज्या. त्या त्रिज्या आहेत. एकरूप काय आहेत सांगा? त्या त्रिज्या आहेत. त्यानंतर बघा राहिले कुठली भिंत सांगा? मधली भिंत. काय झालं? पीसी कुणाला समान आहे? पीसी लाच. एनपीसी सेगमेंट पीसी कॉन्ग्रंट सेगमेंट कोण? पीसी. दोघांची पण पीसी कॉमनच आहे. बरोबर आहे का? त्या घराची पण भिंत तीच आहे आणि ह्या घराची पण भिंत काय आहे? तीच आहे. याला कॉमन म्हणायचं. काय म्हणायचं? कॉमन. सामायिक. मग चला तिन्ही भिंती एकमेकाला समान आहेत. त्या घराच्या 3 भिंती आणि ह्या घराच्या 3 भिंती. म्हणजे कोणती टेस्ट लागू होणार? ट्रायंगल एमपीसी काय येणार? कॉन्ग्रंट ट्रायंगल एनपीसी काय येणार? मग सांगा कोणती टेस्ट लागू झाली? यस यस टेस्ट. कोणती टेस्ट? बा कसोटी. कोणती कसोटी आली? बा कसोटी. आणि बा कसोटीनुसार काय ना सांगा? इथं काय लिहिणार मग फायनल आन्सर आपण? तर लक्षात ठेवा ज्यावेळी एक कसोटी लागू झाली तर एम पी सी अँगल घ्या. कुठला कोपरा समान आहे? अँगल एम पी सी कॉन्ग्रंट अँगल एन पी सी. अँगल लिहिले लक्षात ठेवा, इथे अँगलचं नाव दिलेलं आहे. त्याला काय म्हणायचं? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. मग यावर आपण काय लक्षात ठेवा? हे जर 2 तुकडे ह्याचे झाले असतील तर लक्षात ठेवायचं पीसी हा काय आहे? देअरफॉर रे पीसी बायसेक्ट्स. कुणाला बायसेक्ट करतो? अँगल एनपीएम ला. बायसेक्ट्स अँगल एनपीएम. इथे लिहायचं किरण पीसी हा कोण एनपीएम ला दुभागतो. काय करतो? दुभागतो. मग असं तुम्हाला इथं लिहायचं आहे.